सुंदर डाटा आलाय। डाटा असा आहे की मोस्ट ऑफ SIPs जवळजवळ 95% SIPs ज्या ऑनलाईन चालू केल्या जातात त्या पहिल्या 3 वर्षामध्ये बंद होतात। पण एक गमतीशीर डाटा गेल्या आठवड्यात मी चेक करत असताना माझ्या लक्षात असा आला की हर्षद शहानी जवळजवळ आता 950 क्लायंट आहेत आणि 950 क्लायंटच्या जेवढ्यांच्या SIP चालू केल्यात त्यातल्या हार्डली 1 किंवा 2च SIP बंद झाल्यात, बाकीच्या सगळ्या SIP चालू आहेत। ह्यातनं मला लक्षात काय आलं की जे डायरेक्ट स्वतः SIP चालू करतात ते भीतीपोटी ज्यावेळी रिटर्न्स येत नाहीत त्यावेळी ते बंद करतायत। आणि हे होतंय तिथं तुम्हाला हँड होल्डिंग हर्षद शहासारख्या एखाद्या ॲडवायझरची गरज आहे की जो तुम्हाला हँड होल्ड करेल आणि तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल की SIP चालू ठेवणं किती फायद्याचं आहे। तर त्यामध्ये 2 गोष्टी आहेत की माणूस SIP बंद का करतो। तर SIP बंद करण्याचं एकमेव रिझन हे की त्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे। म्हणजे काय की त्यांनी SIP चालू केली की त्याला पहिल्या दिवशीपासूनच वाटतं की लगेच मला वाढलेले पैसे दिसले पाहिजेत, म्हणजे मला लगेच वाढ दिसली पाहिजे, 12% किंवा 10% किंवा जी काही अपेक्षित आहे वाढ ती दरवर्षी मला कॉन्स्टंट पाहिजे। पण आपण नेहमी ऐकतो की शेअर मार्केट रोलर कोस्टर राईड आहे, त्यामुळे रिटर्न असे स्ट्रेट नाहीत येत, ते असे येतात पण वर जाणारे येतात। पण मग जर ते तसे येत आहेत तर त्या रिलेटेड इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आपल्याला SIPतनं मिळत नाही। तर त्याच्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो। ते उदाहरण आहे चायनीज बांबूचं। तर चायनीज बांबूला ज्यावेळी त्याचं रोप लावलं जातं त्यावेळी ते लावल्यानंतर पहिले त्या चायनीज बांबूचं एक एक्झाम्पल आहे की 5 वर्ष 3 महिन्यामध्ये तो चायनीज बांबू 80 ते 90 फूट वाढतो। तुम्हाला काय वाटतं की जर त्यानुसार तो 80 ते 90 फूट जर 5 वर्ष 3 महिन्यात वाढत असेल तर एका वर्षात किती वाढत असेल? तर तुम्ही लगेच कॅल्क्युलेशन करचाल आणि 90/5 करचाल आणि सांगचाल की 15-16 फूट वाढत असेल एका वर्षात। तर ऍक्च्युअल गंमत अशी आहे की चायनीज बांबूची अशी पद्धत आहे की पहिले 5 वर्ष तो चायनीज बांबू 1 इंच पण वाढत नाही, तो फक्त जमिनीच्या खालीच राहतो। आपण ज्यावेळी त्याला पाणी देतोय, खत टाकतोय, आपल्याला वाटतं अरे मी टाकतोय पण काही वर उगवूनच येत नाही, बहुतेक खाली ते बांबूचं रोपच जळून गेलेलं असावं असं मला वाटतं। पण ऍक्च्युअल ज्यावेळी ते 5 वर्ष पूर्ण होतात तिथनं पुढं फक्त 3 महिन्यामध्ये तो जवळजवळ 80 ते 90 फूट वाढतो, म्हणजे 3 महिन्यात। मग तुम्ही म्हणसाल की पहिले 5 वर्ष काय केलं असेल? तुम्हाला उत्तर सापडतंय का? तर ऍक्च्युअल पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांनी फक्त त्याची मुळं घट्ट केली, त्याचे रूट्स टाईट करून ठेवले। म्हणजे आपल्याला जमिनीच्या खाली काहीच दिसत नाही पण ऍक्च्युअल तिथं त्यांनी त्याचे रूट्स कम्प्लीट एकदम स्ट्रॉंग करून ठेवलेले आहेत आणि वर जे आहे ते उगवलेलंच नाहीये पहिल्या 5 वर्षात आणि फक्त 3 महिन्यामध्ये तो 80 ते 90 फूट वाढलाय। सेम थिंग SIPच्या बाबतीत आहे। SIP मध्ये सुद्धा तुम्ही जे काही गुंतवणूक करताय त्यामध्ये युनिट्स तुम्हाला मिळतात आणि 1 युनिटची किंमत म्हणजे समजा तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्ट करत असाल तर 1 युनिटची किंमत जर 10 रुपये असेल तर 10,000 भागिले 10 म्हणजे 1,000 युनिट्स तुम्हाला मिळणार आहेत। हे सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर मी आंब्याच्या भाषेत नेहमी उदाहरण देतो की 1 आंबा तुम्हाला 10 रुपयाला पडतोय। तर ह्याचं एक मी लाईव्ह उदाहरणच तुम्हाला सांगतो की माझा एक क्लायंट होता की ज्याची मी इन्व्हेस्टमेंट चालू केली होती आणि त्याची इन्व्हेस्टमेंट 2017ला चालू केली होती साधारण ऑगस्टमध्ये। त्यावेळी त्याला 1 आंबा 37 रुपयाला मिळत होता आणि तो आंबा जो 37 रुपयाला 1 आंबा मिळत होता तो आंबा तसं बघितलं तर 37 रुपयाला मिळतोय। त्यांनी 10,000 दर महिना इन्व्हेस्ट करत होता, SIP चालू केलेली होती आणि त्या प्रमाणात 37 रुपयाप्रमाणे त्याला आंबा मिळत होता। मग त्यामुळं त्याला 10,000 रुपयामध्ये 37 रुपयाला 1 आंबा जर धरलं तर साधारण 250 आंबे मिळत होते। गंमत अशी झाली की त्याला मी सांगितलं होतं तुझा रिटायरमेंट गोल आहे आणि त्याच्या रिलेटेड आम्ही तो आंबा घेतोय, खरेदी करतोय।
पण 2020 पर्यंत, जवळजवळ ऑगस्ट 2020 पर्यंत, म्हणजे 17 ते 18, 19, 20 3 वर्षामध्ये त्याला जो आंबा मिळत होता तो प्रत्येक वेळी आंबा 30 ते 37, 38, 40 रुपयापर्यंतच मिळत होता. त्यामुळं कंडिशन अशी की त्याच्याकडे युनिट्स तर तयार झाले होते, भरपूर आंबे साचले होते, पण आंब्याची किंमत काही वाढलेली नव्हती. त्यामुळं तो मला म्हणला, अरे काही एफडी मध्ये मी पैसे इन्व्हेस्ट केले असते तरी सुद्धा डबल नसते झाले, तरी निदान थोडे तरी वाढले असते काहीतरी. पण तू 3 वर्ष झालं 10,000 रुपये माझ्याकडनं घेतोय आणि 3 वर्षानंतर पण मी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली, जेवढे पैसे गुंतवले तेवढेच मला पैसे दिसत आहेत, काही वाढलेच नाहीत. मी त्याला सांगितलं, तुझं गोल काय आहे? रिटायरमेंट. अजून किती वर्षांनी रिटायर व्हायचंय? अजून 15 वर्षांनी. तू वेट कर, काही काळजी करू नको. आपण आत्ताच्या घडीला काय करतोय तर कमी किमतीमध्ये जास्त आंबे खरेदी करून ठेवतोय. मग त्यामुळं काय झालं की त्यांनी जे 10,000 रुपयाला दर महिन्याला 10,000 रुपयाचे आंबे घेत होता तर ते त्याला 30 ते 40 रुपयाच्या दरम्यान पडत होते. गंमत अशी झाली की आता गेल्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही त्याच्या आंब्याची किंमत बघितली तर त्या एका आंब्याची किंमत 37 वरून जवळजवळ 185 रुपयाला एक आंबा गेलाय. आणि गंमत अशी आहे की त्यांनी इन्व्हेस्ट केलेली जी रक्कम आहे ती इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे 6 ते 7 लाख आणि त्याची आत्ताची व्हॅल्युएशन मार्केट तुटलेलं असताना सुद्धा जवळजवळ 17 लाख आहे. म्हणजे काय झालं, 7 ते 8 वर्षामध्ये पैसे तिप्पट झाल्यासारखे झाले. पण हे कशामुळं पॉसिबल झालं तर त्याला 30 ते 40 रुपयामध्ये एक आंब्याप्रमाणे भरपूर आंबे खरेदी करायला मिळाले. आणि त्यांनी खरेदी केलेले आंबे किती आहेत मी सांगू का तुम्हाला? मी तुम्हाला त्यांनी खरेदी केलेली आंब्याची संख्या सांगतो आता. ती आंब्याची संख्या आहे जवळजवळ 9,425 आंबे. 9,425 गुणुले 185 आंबे, 185ला एक आंबा याप्रमाणे. खरेदी किती रुपयांनी झाली आहे? 37 रुपयापासून झालेली आहे. 30 रुपयापासून 185 पर्यंत आंबे मिळत गेलेत. पण त्याची कमी किमतीची आंब्याची जी खरेदी झाली आहे ती 30, 40, 50 रुपयाचीच झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा झाला की तिप्पट पैसे झालेत. मग थोडक्यात काय तर यामध्ये एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे पेशन्स. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. म्हणजे त्यावेळी त्यांनी SIP बंदही केली नाही आणि ते पेशन्सली त्यांनी थांबला आणि वाट बघितली. कमी किमतीमध्ये जास्त आंबे तो खरेदी करत राहिला. जास्त आंबे त्याच्याकडे साचले. जवळजवळ मी सांगितल्याप्रमाणे 9,425 आंबे साचले आणि मग त्याचा उपयोग हा झाला. तर पेशन्स आणि कन्सिस्टन्सी या 2 गोष्टींसाठी हा चायनीज बांबूचं उदाहरण आणि शेअर मार्केटचं उदाहरण सेम आहे. आत्ताच्या घडीला ज्यावेळी आपण मार्केटमध्ये, आता मार्केट इथनं पुढे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर कन्सिस्टंट खालीच राहिलं किंवा आहे त्याच लेवलला फ्लॅट राहिलं तर तुम्हाला जास्त आंबे खरेदी करायला मिळणार आहेत. आणि जास्त आंबे तुम्ही खरेदी केल्याचा फायदा हा होणार आहे की तुम्हाला त्याचा रिटर्न खूप जास्त मिळेल. ज्यावेळी त्या एका आंब्याची किंमत वाढेल त्यावेळी तुमच्याकडे जास्त आंबे असतील आणि तुमची खरेदी वाढलेली दिसेल. त्यामुळं मला असं वाटतं की तुमच्याकडे पेशन्स हवा आणि कन्सिस्टन्सी हवी. यामध्ये अजून एक खूप सुंदर उदाहरण आहे ब्रुसलीचं. ब्रुसली नेहमी म्हणायचा त्यावेळी की मला भीती कुणाची वाटते की ज्या माणसानी 10,000 प्रकारच्या किक्स शिकला त्याची भीती वाटत नाही, पण ज्यांनी एकच किक 10,000 वेळा प्रॅक्टिस केली त्याची भीती वाटते. का तर तो ती किक 10,000 वेळा करत असल्यामुळे तो एकदम परफेक्ट होतोय. सेम थिंग कन्सिस्टन्सीची आहे. ज्यावेळी तुम्ही कन्सिस्टंटली एकच गोष्ट कन्सिस्टंटली करता त्यावेळी ती खूप स्ट्रॉंग होते. त्यामुळं तुम्ही जी SIP आहे तो जर्नी फार बोरिंग जर्नी आहे मित्रांनो. आत्ता मागच्या 4 वर्षामध्ये तुम्हाला मार्केट खूप चढल्यामुळे तो एकदम एन्जॉयबल वाटला, पण इथनं पुढं तसा दिसेल असं नाही. इथनं पुढचे 3 ते 4 वर्ष आपण पेशन्स ठेवला पाहिजे. तर कोणती SIP 5 वर्षापर्यंत एकदम बोरिंग जर्नी देते, 5 वर्षानंतर मात्र त्याचा जर्नी खूप वेगात वाढायला चालू होतो. तर पेशन्स ठेवा चायनीज बांबू सारखा आणि रिलॅक्स राहा. थँक्यू.